हॅलो फ्रेंड्स, कधी तुम्हाला असं वाटतंय का की मोबाईलने आपल्या आयुष्याचा ताबा घेतला आहे? कधी असं वाटतंय का की आपण मोबाईल वापरत नसून मोबाईलच आपल्याला वापरत आहे? आपण आज एका अशा जाळ्यामध्ये अडकत चाललो आहोत जिथे रील्स स्क्रोल करायची ताण संपत नाही. नमस्कार, माझं नाव आहे सतीश. मी एक मेंटल हेल्थ प्रोफेशनल आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मोबाईलचे व्यसन म्हणजेच मोबाईल ॲडिक्शनबद्दल. कसं हे व्यसन आपल्या मेंदूचा ताबा घेतं, याच्यातून बाहेर कसं पडायचं, याच्याबद्दल आज आपण अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. जर तुम्हालाही वाटत असेल या व्यसनातून बाहेर पडावं, जर तुम्हालाही वाटत असेल तुमचा स्क्रीन टाईम कमी व्हावा, तर हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण आज आपण फक्त प्रॉब्लेमवरती बोलणार नाही आहोत, तर सोल्युशनवरती पण बोलणार आहोत. मोबाईल फोनमध्ये सगळ्या जगाचं ज्ञान आपल्याला एका क्लिकवरती अवेलेबल होतं, परंतु याच मोबाईल फोनमुळे आपण आपल्याच जवळच्या लोकांच्यापासून दूर जात आहोत. मग हा मोबाईल फोन आपल्या प्रगतीचा मार्ग आहे की आपल्या विनाशाचा सापळा आहे? मोबाईल फोनमुळे आपण खरंच स्मार्ट बनतोय की स्क्रीनचे गुलाम बनतोय? मोबाईल फोन दुधारी तलवारीसारखे काम करते. एका क्लिकवरती कित्येक सोयीसुविधा आपल्याला मोबाईल फोनमुळे मिळतात, परंतु याच मोबाईल फोनचा वापर प्रमाणापेक्षा जास्त झाल्यास याचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरती परिणाम होतो. मोबाईल ॲडिक्शन म्हणजे नक्की काय? वैज्ञानिक भाषेमध्ये याला मोबाईल फोन ॲडिक्शन किंवा प्रॉब्लेमॅटिक मोबाईल फोन यूज असं म्हटलं जातं. जेव्हा एखादी व्यक्ती मोबाईल फोनचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करायला लागते, मोबाईल फोनशिवाय अस्वस्थ व्हायला लागते, मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे शारीरिक, मानसिक व सामाजिक जीवनावरती निगेटिव्ह परिणाम व्हायला लागतो, तेव्हा या अवस्थेला मोबाईलचे व्यसन असं म्हटलं जातं. मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष होतं, आपल्या वागण्यामध्ये बदल होतो व आपले स्वतःवरील नियंत्रण सुटायला लागते. त्या अवस्थेला लॉस ऑफ कंट्रोलची अवस्था असं म्हटलं जातं. बऱ्याचदा फोन जवळ नसल्यामुळे प्रचंड चिडचिड होते, अस्वस्थता वाढते, इरिटेशन वाढतं, भीती वाढते, तेव्हा त्या अवस्थेला विड्रॉवलची अवस्था असं म्हटलं जातं. हीच लक्षणे आपल्याला इतर व्यसनांच्या मध्ये सुद्धा पाहायला मिळतात. जसे की दारूच्या व्यसनामध्ये ज्यावेळेस व्यक्तीला दारू मिळत नाही त्यावेळेस चिडचिडपणा, राग येणे, इरिटेशन वाटणे, एन्झायटी, भीती, याचबरोबर हातापायाला कंप सुटणे यासारखी लक्षणे दिसतात. व अशाच प्रकारची काही लक्षणे मोबाईलच्या व्यसनामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना विड्रॉवल सिम्पटम्स असं म्हटलं जातं. दिवसेंदिवस मोबाईल फोनचा वापर हा वाढतच जातो, तेव्हा या अवस्थेला टॉलरन्सची अवस्था असं म्हटलं जातं. मोबाईल फोनचा सगळ्यात जास्त वापर हा गेम खेळण्यासाठी किंवा सोशल मीडियासाठी केला जातो, परंतु याच सोशल मीडियामुळे आपण खऱ्या सोसायटीपासून किंवा आपल्या नातेवाईकांच्यापासून, मित्रांच्यापासून, नातेसंबंधाच्यापासून कुठेतरी दूर चाललो आहोत. सोशल मीडिया नावाच्या आभासी जगामध्ये लोकांनी आपल्या फोटोला लाईक करावं, कमेंट्स करावेत, शेअर करावेत, मेसेज करावेत, आपला मित्रपरिवार वाढावा, यासाठी आपण जास्त सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह राहतो, परंतु खऱ्या आयुष्यातील नातेसंबंधापासून, मित्रांच्यापासून, नातेवाईकांच्यापासून आपण कुठेतरी लांब जात आहोत व खऱ्या आयुष्यातील नातेसंबंध कुठेतरी हरवत चालले आहेत. मोबाईल फोनमधील सोशल मीडिया किंवा गेम्स हे अशा प्रकारे डिझाईन केलेले असतात ज्याच्यामुळे आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचे आनंद देणारे रसायन हे रिलीज केले जाते. जेव्हा जेव्हा आपल्याला नोटिफिकेशन्स येतात, सोशल मीडियावरती लाईक्स येतात, कमेंट्स येतात किंवा आपण गेममधील प्रत्येक लेवल जिंकत जातो, त्यावेळेस हे डोपामाइन नावाचे रसायन मेंदूमध्ये रिलीज होते, ज्याच्यामुळे आपल्याला रिवॉर्ड मिळाल्याचा भास होतो व सेम रिवॉर्ड परत मिळवण्यासाठी आपला मोबाईल फोनचा वापर हा वाढत जातो व अशा प्रकारे आपण या रिवॉर्डिंग लूपमध्ये अडकत जातो. दीर्घकाळ मोबाईलच्या व्यसनामध्ये अडकलेल्या लोकांच्या मेंदूमध्ये जो ग्रे मॅटर आहे त्याच्यामध्ये बदल आढळून आला आहे, त्याचा संबंध डिसिजन मेकिंग म्हणजेच निर्णय क्षमतेवरती होतो. मोबाईल फोनचा अतिवापरामुळे शरीरावरती खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतात. जास्त काळ मोबाईल फोन वापरल्यामुळे, सतत स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळे कोरडे होणे, दृष्टी कमकुवत होणे यासारखी लक्षणे दिसायला लागतात. यालाच डिजिटल आय स्ट्रेन असं म्हटलं जातं. मान वाकून दीर्घकाळ मोबाईल फोनचा वापर केल्यामुळे मणक्याचे आजार व्हायला लागतात. यालाच टेक्स्ट स्ट्रेस सिंड्रोम असं म्हटलं जातं. फोनमधून बाहेर पडणारा निळा प्रकाश किंवा ब्लू लाईट आपल्या मेंदूतील मेलोटोनिन नावाचे रसायन कमी करते, ज्याचा परिणाम आपल्या झोपेवरती होतो व झोपेच्या समस्या निर्माण व्हायला लागतात. मोबाईल फोनचा अतिवापर करणाऱ्यांच्यामध्ये नोमोफोबिया नावाचा मानसिक आजार दिसून आला आहे. नोमोफोबिया म्हणजे मोबाईल फोन जवळ नसताना वाटणारी तीव्र प्रमाणात भीती. बऱ्याच लोकांच्यामध्ये फोनची रिंग वाजली नसतानाही फोनची रिंग वाजत असल्याचा भास होत असल्याची लक्षणे दिसून आली आहेत.
त्याला फॉन्टम व्हायब्रेशन सिंड्रोम असं म्हटलं जातं. सोशल मीडियावरती इतरांचे फोटोज पाहून, इतरांची लाईफस्टाईल पाहून आपण स्वतःला त्यांच्यासोबत कम्पेअर करायला लागतो. याच्यामुळे सेल्फ इस्टीम व सेल्फ इमेजवरती परिणाम व्हायला लागतो. बरेच लोक स्वतःला कम्पेअर करायला लागतात, स्वतःला कमी समजायला लागतात. मोबाईल फोनचे व्यसन आजच्या काळामध्ये गंभीर समस्या जरी असली तरी याच्यातून बाहेर पडणे सोपे आहे. काही प्रभावी उपाय जर आपण रोजच्या रोज केल्यास आपण याच्यातून बाहेर नक्कीच पडू शकतो. नंबर 1, स्क्रीन टाईमवरती मर्यादा घाला. सोशल मीडियावरती किंवा गेमवरती किंवा इतर ॲप्लिकेशन्सवरती किती वेळ घालवायचा आहे याच्यासाठी एक मर्यादा निश्चित करा. आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये स्क्रीन टाईम नावाचं एक फीचर आहे. हे फीचर स्क्रीन सेव्हरवरती ॲड करा व रोजच्या रोज आपण किती टाईम स्पेंड करतो आहोत याचं एक ट्रॅक ठेवा. नंबर 2, झोपण्यापूर्वी 1 तास मोबाईल फोनचा वापर टाळा. मोबाईल फोनमधून बाहेर पडणाऱ्या ब्लू लाईटमुळे आपल्या झोपेवरती परिणाम होतो. त्यामुळे झोपायच्या अगोदर 1 तास मोबाईल फोनचा वापर पूर्णपणे टाळा. मोबाईल फोन अशा ठिकाणी ठेवा जिथून तो आपल्या हाताला येणार नाही. नंबर 3, अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद करा. सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे आपले मन विचलित होते व सतत मोबाईल वापरायची इच्छा तीव्र होत जाते. महत्त्वाचे कॉल्स व मेसेजेस सोडले तर सोशल मीडियावरून किंवा इतर प्लॅटफॉर्मवरून येणारे नोटिफिकेशन्स कम्प्लिटली बंद करून टाका. घरामध्ये नो फोन झोन्स बनवा, जसं की अभ्यासाच्या ठिकाणी, जेवणाच्या ठिकाणी किंवा व्यायाम करण्याच्या ठिकाणी मोबाईल फोनचा वापर अजिबात करू नका. डिजिटल डिटॉक्स करा. दिवसातील काही वेळ किंवा आठवड्याचे काही दिवस मोबाईल फोनचा वापर पूर्णपणे टाळून तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात, जे छंद आवडतात त्या गोष्टी करा. जसे की चित्र काढणे, पुस्तके वाचणे, गाणी ऐकणे, खेळणे यासारख्या तुमच्या आवडीच्या गोष्टी तुम्ही करू शकतात. मोबाईल फोनचा वापर जर प्रमाणापेक्षा जास्त असेल, याचा मनावरती व शरीरावरती खूपच वाईट परिणाम होत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या. यासाठी मानसोपचार तज्ज्ञ किंवा तज्ज्ञ समुपदेशक यांचा सल्ला घेणे कधीही फायदेशीर ठरेल. मोबाईल फोन शाप आहे की वरदान आहे हे पूर्णपणे आपल्या वापरावरती अवलंबून आहे. मोबाईल फोन खरोखरच एक दुधारी तलवार आहे. मोबाईल फोनच्या वापरामुळे आपण जगभरातील ज्ञान मिळवू शकतो, जगभराशी संपर्क करू शकतो, परंतु याच मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे शारीरिक व मानसिक आजारसुद्धा होऊ शकतात. हे व्यसन आपल्या शरीरावरती, मेंदूवरती व आयुष्यावरती खोल परिणाम करतं. परंतु चांगली गोष्ट ही आहे की आपण याच्यातून बाहेरसुद्धा पडू शकतो. सो स्वतःला एक प्रश्न विचारा की आपण मोबाईल वापरतो की मोबाईल आपल्याला वापरतो आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्राला नक्की शेअर करा जो मोबाईलचा अतिवापर करतो व सतत मोबाईलमध्ये गुंग असतो. अशाच माहितीपूर्ण सायंटिफिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.